एक गुंठा कितीचा रेट चालला आता? आज 5.5 ते 6. काकी आला? काव्य आली? पाठवून हवी ना. होय. कधीपासून मागे लागलेली आणि कधी तुटली पण आता. आता तुम्हाला सनसेट दाखवतो बघा कोपऱ्यातून. नमस्ते सर्वांना. आजचा तुम्ही थंबनेल बघितलाच आहे आणि त्या थंबनेलवर आपण आज डिस्कशन करणार आहे. पण त्या थंबनेलवर डिस्कशन करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी तर वरती जावं लागेल, कारण वरतून ती जागा आपल्याला एकदम परफेक्ट दिसेल. वरती म्हणजे आमच्या घराच्या वरती टेरेसवर. आमच्या घराच्या वरती जायचं आहे. ते वरती नका समजू, ते वरती आम्ही जाणार पण नाही एवढे. हां, आता तुम्हाला वरती जातात. आता जर आपण स्टेप्स काउंट करून दाखवतो 1 2 3 8 9 10 15. आरामात ये वरती. तुम्हाला वरचे स्टेअर्स पण दाखवतो. या स्टेअर्सचे कलर, एकांना स्टेअर्सचे कलर खूप आवडले. तुम्हाला आवडले का सांगा. आणि हे आमची बाल्कनीवरती, हे आमचा टेरेस. इथून मम्मी येते बघा. चलिये, इथून डॉगी दिसतात आहेत आणि इकडून सनसेट दिसतंय तुम्हाला. किती छान व्ह्यू आहे बघा. तुला माहिती आहे मी वरती का घेऊन आलो तुला? का घेऊन आला? आता आपली ही एरिया, ही आपली जागा एवढी मोठी बघा, एवढी मोठी आहे जागा. तशीच आपल्या बाजूला पण एक प्लॉट आहे. त्या प्लॉट बद्दल एवढे मला म्हणजे कमेंट्स आलेत, इवन पर्सनल ईमेल पण आलेत त्या म्हणजे त्या जागेबद्दल. हां, असं वाटतं एवढे कमेंट्स आलेत ना की आपण तर डीलर पण बनलो असतो जागेचे. हां, जागेचे एजंट पण बनलो असतो. एवढे सर्व कमेंट्स आले. हां, त्यांना म्हणजे ते आता आपली एरिया त्यांना आवडली ना सर्वांना, तर ते विचारत होते की तुमच्या बाजूचा जो प्लॉट आहे, म्हणजे इथे जो प्लॉट आहे तो अवेलेबल आहे का. सर्वात आधी प्लॉट दाखवूया त्यांना. तर हा आमच्या घराच्या समोरचा व्ह्यू आणि इथे ती जागा आहे बघा. आपण या टेरेस बाल्कनीमध्ये जाऊया आपण. ही जागा बघा, ही जी जागा तुम्हाला माहिती, इकडे आमची चूल आहे ही. आणि ही जी जागा आहे ना, एक जागा सोडून आपली तिकडे तो एक घर आहे ना मम्मी त्यांचा. ही जी जागा आहे. आता सर्वात आधी मम्मी तुलाच एक प्रश्न विचारतो. ही एवढी जी जागा आहे ती किती गुंठे आहेत? 3 गुंठे. आता माझ्या पाठीची जागा आहे ती 3 गुंठे. आणि आपली किती जागा आहे मम्मी? 3 गुंठे. आपली पण 3. म्हणजे सर्व हे 3-3 गुंठ्याचे प्लॉट आहे. ही पण 3 गुंठे आणि आमच्या समोरच्या काकांचे म्हणजे काव्याच्या घरचं पण 3 गुंठे. आता प्रश्न असा पडतोय की ही जागा, त्यांचा मेन क्वेश्चन काय ते, ही जागा अवेलेबल आहे का मम्मी? नाही. म्हणजे तुला कसं माहिती नाही? त्या दिवशी मी ऐकलं. पहिलं आम्हाला माहिती नाही होतं. ऍक्च्युली हे सर्व जे प्लॉटिंग केलेले आहेत ना, हे ऑलरेडी सेल्ड आहेत सर्व. म्हणजे मेन एकाची जागा होती, आम्ही पण त्यांच्याकडून घेतली, ह्यांनी पण त्यांच्याकडून घेतली. तर खूप वर्ष झाली. आम्ही खूप वर्ष अगोदर घेतली होती. म्हणजे पप्पांनी घेतली होती ती. आणि त्यानंतर आम्ही सर्व जागेची चौकशी केली होती. ही जागा पण सेल झालेली आहे. आता दुसरा मोठा सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला जातो, ते म्हणजे तू सांग, आता हे 3 गुंठे ना, पूर्वीचा रेट तर कसा अप अँड डाऊन होता, आता सध्या काय रेट चालू आहे? आता ही जी जागा बघताय तुम्ही बघा, आता बघा ही 3 गुंठे जागा आहे पूर्ण. आता या 3 गुंठे म्हणजे 3, एक गुंठा कितीचा रेट चालला आता? 5.5 ते 6. 5.5 ते 6. जर 5.5 × 3 केले तर 16 लाख, 16.5 लाख ते 18 लाख या जागेची किंमत आहे. म्हणजे अजून घर पण उभा नाही झालाय आणि तुम्ही विचार करा या जागेची 18 लाख किंमत आहे. पण सर्वात सॅड न्यूज आहे की ही जागा विकायची नाही, कारण ही ऑलरेडी सेल्ड आहे. जागा किती टाकलं पाणी पडतं वरती येतं दिसतं. एक आम्हाला कमेंट होती की तुमच्यावरती सिंटॅक्सची टाकी नाही का. सिंटॅक्सची टाकी आहे, पण आम्ही जास्त उपसत नाही, कारण वरती चढवायला पंप लावायला लागतो ना, आणि पंप चालू करायला वीज जाते आपली. तर सेव्ह इलेक्ट्रिसिटी, सेव्ह वॉटर, सेव्ह एन्व्हायरमेंट. आम्ही खाली भांडी भरून ठेवतो. आता मी तर मला जरा हे का होते अप अँड डाऊन, कारण मी खाली जाऊन धावून चेक करून आलोय की पाणी आहे, म्हणजे मोटर ऑन करून आलो मी. आता जर इन केस अशी कमेंट मध्ये भरपूर होतं, चालू मोटर असेल तर हात नको काढू. आता मी मोटरमध्ये हात नाही टाकायला, नंतर करंट लागायचं. आता तुम्हाला परत दाखवतो. ही जी जागा आहे ही दिसते तुम्हाला, ही जागा आपल्या बाजूची, बरोबर बाजूचा प्लॉट. जर 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 1% चान्स आहे
जर ते सेल करत असतील जे ओनर आहेत, मला तर गॅरंटी सांगतो ते सेल नाही करणार, कारण अशी जागा मिळायची म्हणजे डिफिकल्ट आहे. इथून डीमार्ट बाईकनी 7 मिनिट्समध्ये, चालत गेलास तर मग चालत गेलीस तर 20-25 मिनिटात डीमार्ट पोचतेस, चालत 10 मिनिटात इकडून रेल्वे स्टेशन आहे. अजून काय तारीफ करूया जागेची? ओपन आहे हे उलट गाव सुद्धा आहे आणि थोड्या पुढे गेलात की शहर पण आहे, म्हणजे हायवे पण इकडून 5-10 मिनिट्सला हायवे लागतोय. एकदम आतमध्ये पण नाही एकदम बाहेरून पण नाही. तर ही अशी जागा कोण सेल करेल मला तर नाही वाटतं, पण जर 1% चान्सेस असतील तर आम्ही तुम्हाला नक्कीच हेल्प करू त्या गोष्टीमध्ये. असलं तर हेल्प करणार असलं तर आता त्या तुम्हाला खरं सांगतो त्याचा ओनर पण आम्हाला माहित नाही कोण आहे ओनर, पण ओनर आहे त्याच्या. पण ती जागा गेलेली आहे. जागा गेलेली आहे. आपणच किती वर्षांनी घर बांधलो, हो तसं ते लोक किती वर्षांनी आमची पण जागा खूप पूर्वी घेतली होती, पण आम्ही कन्स्ट्रक्शन आता केलं. त्यांची पण तशीच परिस्थिती असेल किंवा जागा घेऊन ठेवली असेल पूर्वी, त्यांच्याकडे आता पैसे नसतील, जेव्हा पैसे जमा करून ते नंतर घर बांधतील आरामात. हा अजून तुम्हाला एक सांगायचं तर आहे, पण खाली जाऊन सांगूया तुम्हाला. बाय बाय. आता तिकडे कुठे चालली? रूमचे दरवाजे बंद करायला. 2 रूम आहेत ना, दरवाजे उघडे आहेत. हा आमचा मेन रूम माहिती आहे ना तुम्हाला. आता पाठी आमचे 2 रूम आहेत ते माहिती असतील. दोन्ही दरवाजे उघडे ठेवले. हा कारण मी आतमध्ये आता आत गेलो ना, एकदम गरम गरम झालं होतं. सर परत जाऊया आतमध्ये घराच्या आत, आणि मला तुम्हाला सांगायचं काहीतरी घरात जाऊन. काव्य आली. तुमची काव्या मॅडम आलेली आहे. आवाज घुमतो. आज काव्या एकदम फॉरेनर वाटते मम्मी. हा फॉरेनर वाटते. चल आता नाही आधी ते सांगायचं नाही. तुमचे सर्वांचे ना एक्झाम्पल देतो. जर माइंड शार्प ठेवायची असेल ना मम्मी, तर बटन लक्षात ठेवले पाहिजे. कोणता बटन कुठे आहे? इकडे फॅन. इकडे आम्ही फॅन तर नाही लावलाय, पण लाईटीचं बटन कुठे आहे सांग मला. एकदाच चुकीचा. हा बघा आमचा रूम. अजून एक रूम आतमध्ये. ह्याचं पण लाईटचं बटन कुठे असेल सांग मम्मी. पहिला असेल. हा पहिला असेल. चेक कर बघूया. येस फर्स्ट. कधी पण लक्षात ठेव लाईटचं बटन फर्स्ट ठेवायचं असं. आणि आता कसं लॉकडाऊनच्या मुळे कोण भाडे करून नाही मिळत आहे. भाडे करू सोड. मी आता तुला काहीतरी सांगणार आहे सर्वांना. आता हे पण मी जरा नळ टेस्ट करून घेतले. आता हे जरा बंद करतो कारण खूप मम्मी कोंडल्यासारखं वाटत होतं इकडे ना. ऑफ. दरवाजा बंद. लाईट्स ऑफ. हे वरती पण वरती दाखवलं. आणि सेम असाच रूम हा पण आहे. ते पण जरा बंद करून येतो. त्या रूमची चावी घेतली. कोणत्या? त्या रूमला टाळत नाही मारला. हा मारलं. आता काव्य आम्हाला टेस्ट करून सांगेल की कशी झाली बिर्याणी. बाबू कशी झाली बिर्याणी? छान झाली. खाशील ना तेवढी? खा. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, आजच्या व्हिडिओमध्ये पण सांगतो. प्राण्यांना मग मी देणं आणि लहान मुलांना देणं म्हणजे देवाला देण्यासारखं आहे. बरोबर. काव्य तू आज कोणती देव आहे? काल गणपती होती ना तू? आज कोणती आहे? देवी आहे तू? अरे वा. जेव. तुप्याचा आवाज येतो तुला है ना? तूप. आता तुला हे नाही वाटलं असेल की मी त्यांना वर आपण बाजूच्या प्लॉट बद्दल तर बोललो, पण त्यांना असं मी पाठचे रूम का दाखवले? का दाखवतेस? काय लॉजिक असेल मी का दाखवले असेल त्यांना? मला काय माहिती. तू कमेंट वाच. एक कमेंट होती मम्मी की तुम्ही हाऊस स्टे चालू करा. हाऊस स्टे म्हणजे आपण नाही घरी माणसांना बोलवतो, तुम्ही आमच्या घरी या, आम्ही तुम्हाला जेवायला देऊ आमच्या पद्धतीचं, आम्ही तुमची सेवा करू इन शॉर्ट मध्ये. पण ते तू पहिल्यांदा तेच ठरवला होता. ऍक्च्युली हा जो घर बांधलाय ना मी त्या निमित्तानेच मी घर बांधलाय आणि त्या हिशोबानेच मी घर बांधलाय. तुम्ही अजून विचार नाही केला की मी पाठचा रूम रेंटवर का नाही दिला. अजून रेंटवर देऊन कसं माणसं हे करतात. पण मला असं वाटायचं की आपल्याला जो कोकणात सुख मिळतोय, आम्ही जेवढी चांगली माणसं आमचा अनुभव तुम्ही पण घ्या आमच्यासोबत. तुम्हाला आवडेल का जर आम्ही असं चालू केलं? तर सर्वात आधी तर कोरोना आणि हे सर्व जाऊ द्या. मला तर 1-2 वर्षात आपण काही करू नाही शकत या गोष्टीमध्ये. इन फ्युचरमध्ये जेव्हा हे झाडं पण आपले सारेगम पदनिसा पण मोठे होतील, आपल्याकडे सर्व आजूबाजूला सर्व नॅचरल प्रोडक्ट्स आहेत, जे सुख तुम्ही म्हणजे कोण असे पण म्हणत की आम्हाला गाव नाही. बरोबर ना? बरोबर आहे. गाव नाहीत, माणसं नाहीत बोलायला, आपल्याकडे ओल्ड माणसं नाहीत. तर आम्ही पण तसंच म्हणायचं आम्हाला गाव नाही. पण आता गावाला आमची फॅमिली भरपूर आहे, नातेवाईक माणसं भरपूर आहे, तरी पण आपलं हक्काचं घर नाही होतं ना. आता इथे घर आहे
घर का पाठी रूम सुद्धा आहेत आणि जमलं माझ्या जर कॅपॅसिटी असेल तर वरती पण एवढा आहे. इन फ्युचर म्हणजे जर चांगला झालं तर वरती पण असे म्हणजे वेगळे सेक्शन बांधायला कधी होतील. पण आला तर आपल्याला जागा पण भरपूर आहे. होमस्टे मध्ये तुम्ही इकडे या, इकडे राहा, थोडेफार काहीतरी चार्जेस घेऊ आपण त्याचे. चार्जेस का घेऊ? कारण आम्ही तुम्हाला खायला देऊ आणि ते पण आम्ही आत्याला बोलवू, आजीला बोलवू इकडे राहायला. तुम्ही त्यांच्याबरोबर एन्जॉय करू शकता. बरोबर ना. एक नॅचरल फॅमिली काय असते, कोकणी माणसं कशी असतात, त्यांचं खाणं कसं असतं ते पण तुम्ही अनुभव करू शकता. बरोबर ना. तुला ही आयडिया कशी वाटली? आता समजा मी तुमच्या जागी असतो तर मला तर खूप आवडलं असते की, आणि त्यावरून मोठी म्हणजे जास्त तारीफ नाही करत पण तुम्ही आमच्यासोबत पण राहू शकता तिकडे. पण मी तुमच्याकडून एक्सरसाइज करून घेणार, लक्षात ठेवा. असं सोडणार नाही. खाण्यापिण्यावर एकदम लक्ष ठेवतो मी. एक्सरसाइज करणार आणि ते ज्यूसचे बाटली देणार. टायमा सकाळी उठवणार, एक्सरसाइज करणार, वॉकिंग करायला लावणार आणि आमच्यासोबत आम्ही जास्त बडबड करतो. तुम्ही घरी पण आता तुमच्या राहायला पण आलात ना तरी मी घरी येणार, टक 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 काय करताय, तुमच्यावर चट्टे घालून आपण खाली बसणार, बाहेर एन्जॉय करणार. हे सर्व गोष्टी माझ्या माइंडमध्ये ऑलरेडी होते. ते फ्युचरमध्ये पण सध्याच्या परिस्थितीत टुरिझम हे असा बिझनेस आहे की थोडा रिस्की आहे 1 to 2 years मध्ये. इन फ्युचर जेव्हा सर्व काय व्यवस्थित होईल, यू आर मोस्ट वेलकम. म्हणजे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे इथे आमच्या घरी. म्हणून त्यासाठी आम्ही ते रूम खाली ठेवलेलं आहे. आणि सर्वात मेन म्हणजे तुम्हाला मम्मी पण काही ना काही जेवण बनवून देशील ना. नॉनव्हेज लवर असेल तर नॉनव्हेज, व्हेज लवर असेल तर व्हेज. व्हेज डिपार्टमेंट इकडे, नॉनव्हेज डिपार्टमेंट इकडे, पण फक्त वाराला. अजून सांगायचं झालं तर वरती पण खूप जागा आहे, वरती पण स्टे. म्हणजे हे सर्व कसं कमेंट वाचून मी परत मला असं वाटलं नव्हतं की मी तुमच्याशी बोलेले आहे, पण कमेंट पण बघितले ना तसे, तर मला वाटलं हे सर्व पण आपण आपल्या माणसाचे डिस्कस करावं. आता मी सर्व आम्ही हे जे घरी डिस्कस करतो तेच आम्ही तुमच्यावर डिस्कस केलं. कारण तुमचे कमेंट्स असून खूप एक बोलतात ना पर्सनल फिलिंग येते. आपल्यासारखे माणसं वाटतात सर्व बघून आणि कमेंट वाचून. बांधताना त्यांनी तोच विचार केलेला मुंबईला. मी विचार केला 2 रूम बनवली. अशी जागा चूज केली जी रेल्वे पासून, म्हणजे जागा तर होती पण ते रेल्वे पासून जवळ आहे का, आपल्याला म्हणजे बाकी सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आहेत का. फॅसिलिटीज काय करायचे, आपल्याला एक नॅचरल फील घ्यायचा असतो. एक गाव का असते, बाहेर पलंग टाकायचा, तो रेषावाला पलंग असतो ना तो. आता तुम्हाला हे पण सांगू, जे सारे गम पदनिसा गेलेत ना त्याच्यामध्ये तो 10 फुटाचा गॅप का आम्ही घेतलाय. का मग मी ते 10 फुटाचा गॅप प्लॅनिंग केलाय. मी काय प्लॅनिंग केलंय, बसण्यासाठी. त्याच्यामध्ये बरोबर बाकडा ठेवणार आहे, बरोबर मध्ये. जेव्हा झाडं वरती जातील ते वरती शेड होतील आणि खाली असं झोपू शकतो. बरोबर की नाही. आणि पुढे जी जागा ठेवलेली आहे ती पार्किंग साठी ठेवलेली आहे. कशी वाटली आयडिया? मस्त. तुला आयडिया ही पहिलीच आलेली होती ना. हे सर्व प्लॅनिंग केलं होतं जेव्हा बॉक्स आणि पूर्ण घर पण. कसं आल्यावर ते लॉकडाऊन बंद व्हायचं त्याच्यापेक्षा ते जास्त झालं. पण येणाऱ्या वर्षी मला वाटतं हे होमस्टे पॉसिबल होईल. आता येणाऱ्यामध्ये हे होमस्टे पॉसिबल होईल मला असं वाटतंय. आणि बेस्ट म्हणजे घरात जेवण बनवणारे पण आहे, केअर घेणारे पण आहे आणि एकदम मस्त वाटेल. आता प्लॅनिंग नाही, मी फक्त तुमच्याशी एक मन मोकळं करून बोलून टाकलं तुम्हाला. बरोबर. कधी पण तुम्हाला म्हणजे वेगळं नको वाटायला. गावाला यायचं असेल तर कुठे जायचं हा प्रॉब्लेम नाही होणार. ते तुम्ही पटकन कमेंट मध्ये म्हटलात ना की मुंबईवरून गावाला येतोय तर तुम्ही येऊ शकता. आणि अजून एक मोठी कमेंट येते की तुमच्या घराला बांधण्यासाठी किती खर्च आला. सर्व कमेंटचा मी वाचतोय, सर्व कमेंटच्या मी नोंद घेतोय, पण काहीतरी टाइम म्हणजे बोलतात ना एक पर्टिक्युलर टाइम आला पाहिजे त्या गोष्टी सांगण्याचा. आम्ही काहीतरी गोष्टीसाठी वेटिंग करतो. त्या गोष्टी झाल्या की आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणार. आपल्या मर्जीवर आहे, आपण किती पण खर्च करू शकतो. हे तर काहीच नाही. ह्याच्यापेक्षा अजून शोगिरी किती करतात माणसं. खूप करायची म्हणजे खूप केली असते. आम्ही जे बोलतात ना एक स्टँडर्ड घर जेवढा बांधायचं तेवढा बांधलं आम्ही. वरती पीओपी काय नाही केलाय. तुम्ही बघितलं असेल जेवढं मॅन्डेटरी आहे तेवढं आम्ही करून घेतलेलं आहे. बाहेरच्या तुम्ही गडग्याला पण बघा आम्ही प्लास्टर नाही केले, आम्ही खाली लाद्या नाही लावले, फक्त पीसीसी करून घेतलेलं आहे. म्हणजे बोलतात ना जेवढं गरजेचं आहे ना तेवढंच आम्ही करून घेतलंय. आणि त्या रूम मध्ये पण बघितलं ना तुम्ही अजून आम्ही पंखे लावलेले नाहीत. आम्ही अजून एक्स्ट्रा खर्च काय केलेला नाही ह्याच्यात. कशाला लावून ठेवायचे पंखे, चालू नाही करायचं तर उगाच लावायचे म्हणून असं पंखे पण आणून ठेवलेले आहेत. आणि या घराला किती खर्च आला, काय खर्च आला ते पण जेवढे पण तुमच्या प्रश्न आहेत ना आम्ही सर्व नोट डाऊन करून ठेवतो. मी माझ्या नोटपॅडवर किंवा लिहून ठेवतो आणि सर्व प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच देणार, ही गॅरंटी. आणि जे मुद्दा होता, जे सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक होता या व्हिडिओचा की आमच्या बाजूची प्लॉट अवेलेबल आहे का, तर ती अवेलेबल नाही. आणि इथे कुठेच मला असं आम्ही काय जास्त विचारलं पण नाही, पण जेवढं आम्ही वॉकिंग केली होती अगोदर तर बघत होतो सर्व इकडे कुठे जागा अशी सेल करण्यासारखी नाही. आता दुसरीकडे जागा आहेत की नाही ते आम्हाला माहिती नाही, पण असतील तर आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. अजून काय सांगू. तर हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आमचे विचार तुम्हाला कसे वाटले हे पण कमेंटमध्ये सांगा.
आणि आम्ही काय प्रॉफिट ओरिएंटिकडे बघत नाही. बघितलं ना, बरोबर ना मम्मी? एक आपला माणूस म्हणून आपण डिस्कस केलं. आता हे डिस्कशन मी माझ्या ताई बरोबर केलं होतं जेव्हा मी घर बांधायला सुरुवात केली होती. ताई असं असं होऊ शकतं का, असं असं आपल्याकडे सिच्युएशन, आपल्या कोकणात आपल्या रत्नागिरीमध्ये असं होऊ शकतं का, तर आम्ही असं डिस्कस करत असतो. तर हे डिस्कशन मी आपल्या आपलं माणूस समजून आपण तुमच्यासोबत केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि एक कमेंट होती ना की तू हक्काने आमच्या जवळ मदत मागतोस, हक्काची माणसं आहेत म्हणून हक्काने मागतो. नाही, खरं रिसेंटली ना खूप बोलतात ना क्लोज आलाय तुम्ही आमच्याशी होतात. आणि 3-4 वर्षापासून पण एवढे माणसं आपल्या बरोबर क्लोज आहेत ना मम्मी. आपली माणसं जास्त वाढलेली नाहीत. जी माणसं आहेत ना ती माणसं म्हणजे बोलतात ना आहेत आपल्या बरोबर ती. बरोबर. तर एक क्लोजनेस फील होतं तुमच्या बरोबर. आणि आम्ही जसं घरी वागतो ना, जसं आम्ही दोघं आहेत ना रिअल लाईफ मध्ये, तसंच आम्ही तुमच्या समोर पण आहात. खूप बडबड असते खूप बडबड असते. म्हणजे व्हिडिओ ना कंटिन्यू मी 1-2 तास बोलू शकतो. पण एक मला जरा कोणतरी कॅमेरामॅन असताना तर त्यांनी पुरा दिवस शूट केला तो वैतागला असं बोलतो. लोकांची बडबड काय होत नाही. फक्त एक गोष्ट मी पण करतो, तुम्ही सुद्धा करा. आज व्हिडिओला म्हणणार नाही लाईक करा, आज मी म्हणणार कधी पण आमचा व्हिडिओ बघत असाल ना, जर आमच्यासाठी काय करायचं असेल तर थोडं पाणी पियत राहा मध्ये. पाणी पिणं खूप गरजेचं असतं. इथे बडबड करत करत एक बाटली संपवली बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पाणी नेहमी पियत राहा.